हाय स्टुडंट, आज आपण पॉलिटीमध्ये विविध खटले बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला खटला आहे तो IR कोल्हे खटला 2007चा आहे. तो परिशिष्ट 9 खटला म्हणून ओळखला जातो. या खटल्यामध्ये 9व्या अनुसूचित कायद्याला न्यायिक पुनर्विलोकनापासून व्यापक संरक्षण प्राप्त नाही, कारण न्यायिक पुनर्विलोकन घटनेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि त्या 9व्या अनुसूचीमध्ये टाकून काढून घेता येणार नाही. याच्या रिलेटेड येतो IR कोल्हे खटला 2007चा. आता न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार हे काय असतं कन्सेप्ट, तर जे आपलं कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ आहे. कायदे मंडळ म्हणजे जसं की केंद्र स्तरावरती संसद येतं आणि राज्य स्तरावरती विधानमंडळ येतं. आणि कार्यकारी मंडळामध्ये केंद्रीय स्तरावरती आपण बघितलं की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ महान्यायामध्ये येतात आणि राज्य स्तरावरती राज्यपाल, मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता येतात. यांनी घेतलेले जे निर्णय वगैरे असते त्याच्यामध्ये सुसंगती आहे का नाही हे तपासण्याचा जो न्यायमंडळाचा संचालनाचा अधिकार असतो त्याला न्यायिक पुनर्विलोकन असं म्हटलं. ते दुसरी घटना काय दुसरं काय खटल्यामध्ये आहे तर 24 एप्रिल 1973 नंतर म्हणजे जी केशवानंद भारती खटल्याची तारीख आहे याच्यानंतर समाविष्ट कायद्यांना कलम 14, 15, 19, 21. आता कलम 14 काय आहे, कायद्यापुढे समानता. कलम 15 काय आहे, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान या कारणावर भेदभाव करण्यास मनाई. कलम 19 भाषा स्वातंत्र्याशी रिलेटेड येते. कलम 21 आहे ते जीवित व्यक्ती व स्वातंत्र्याबद्दल येते. हे जी कलम आहेत मूलभूत हक्कांशी रिलेटेड, या मूलभूत हक्कांची किंवा घटनेच्या मूलभूत संरचनेचे उल्लंघन केल्याच्या आधारावर ती बाद ठरवता येणार नाही. या 2 तरतुदी आहेत त्या IR कोल्हे खटला 2007 मध्ये. then शंकरी प्रसाद खटला 1951 ने मूलभूत हक्कामध्ये घट करता येऊ शकत नाही असं सांगितलेलं आहे. then गोलकनाथ खटला 1967 ने मूलभूत हक्क हे अलौकिक आणि अरूपांतरणीय स्वरूपाचे आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये घट करता येऊ शकत नाही असं. then केशवानंद भारती खटला 1973चा, त्याने मूलभूत हक्कामध्ये घट करता येऊ शकते परंतु त्याला मूलभूत संरचनेला बाधा न आणता असं सांगितलं आहे. दुसरी काही तरतुद केशवानंद भारती खटल्यामध्ये की प्रास्ताविका हा घटनेचा महत्वाचा भाग आहे असं सांगितलेलं आहे. आणि तिसरी घटना त्यामध्ये आहे की संसद पूर्णपणे सार्वभौम नाही आणि सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही, हे दोन्ही पण एकमेकाच्या संतुलनाच्या पायावर उभा आहे असं सांगितलेलं आहे केशवानंद भारती 1973. म्हणजे 3 तरतुदी येतात केशवानंद भारती 1973. एक तर मूलभूत हक्कांशी रिलेटेड, त्याच्यामध्ये घट करता येऊ शकते परंतु मूलभूत संरक्षणाला बाधा न आणता. प्रास्ताविका घटनेचा महत्वाचा भाग सांगितलेला आहे. संसद पूर्णपणे सार्वभौम नाही, सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही, ते दोघे एकमेकाच्या संतुलनाच्या पायावर भरपूर उभा आहे. मिनर्वा मिल खटला 1980 म्हणजे भारतीय राज्यघटना आहे ती मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांच्या संतुलनाच्या पायावर उभी आहे असं सांगितलेलं आहे. तसेच राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेबद्दल येते मिनर्वा मिल खटला 1980चा. आणि ते कलम 368 मधलं कलम 4 ची तरतूद पण अवैध ठरवलेली सर्वोच्च न्यायालयाने. 3 तरतूद देतात ते मिनर्वा मिल खटला 1980. वामनराव खटला 1981 ने सर्वोच्च न्यायालयाच्या मूलभूत संरचनेचं तत्व आहे ते उचलून धरलेलं आहे वामनराव 1981. बेरुबारी युनियन 1960 प्रास्ताविका घटनेचा भाग नाही. आता प्रास्ताविकेशी रिलेटेड 3 खटले आहेत. बेरुबारी युनियन 1960 ने प्रास्ताविका घटनेचा भाग नाहीये म्हणून सांगितलेले. इथे केशवानंद भारतीमध्ये आपण प्रास्ताविका घटनेचा महत्वाचा भाग आहे बघितलेले. आणि LIC ऑफ इंडिया 1995 मध्ये प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे असं सांगितलं. कुपर खटला 1970चा त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा जो आहे अध्यादेश काढण्याबाबत त्यामध्ये राष्ट्रपतींची खात्री अयोग्य असल्याच्या कारणावरून ते आव्हान न्यायालयामध्ये आपण आव्हान देऊ शकतो. त्याच्या रिलेटेड आहे ते कुपर खटला 1970. त्या मूलभूत हक्कांशी कलम आपलं जे 21 आहे जीवित आणि व्यक्तिगत संरक्षण ह्याच्या रिलेटेड 2 खटले आहेत. त्याच्यामध्ये एक गोपालन खटला 1950चा, त्याने कलम 21चा संकुचित अर्थ लावलेला आहे. आणि मणिका गांधी खटला आहे ते 1978चा, त्याने कलम 21चा व्यापक अर्थ लावलेला आहे. तर अजून एक खटला आहे तो DP वधवा खटला आहे. DP वधवा खटल्याने सर्वोच्च न्यायालयाचा एकाच आशयाचा जो अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे तो बाद ठरवण्यात येईल असं सांगितलं DP वधवा खटला. म्हणजे हे आहे ते विविध प्रकारचे खटले आहेत. त्याच्यामध्ये IR कोल्हे खटला 2007 कोल्हेवर आपण लक्षात ठेवू शकतो ते 2007चे परिशिष्ट 9 खटला. त्याच्यामध्ये 9व्या अनुसूचीशी रिलेटेड आहे आणि मूलभूत हक्कांशी रिलेटेड आहे IR कोल्हे खटला. शंकरी प्रसाद खटला, आता मूलभूत हक्कांशी रिलेटेड कोणकोणते आहेत तर शंकरी प्रसाद खटला 1951 मूलभूत हक्कांमध्ये घट करता येऊ शकते असे. गोलकनाथ खटला 67 मूलभूत हक्क अलौकिक रूपांतरणीय स्वरूपाचे आहेत त्याच्यामध्ये घट करता येऊ शकत नाही.
केशवानंद भारती 1973 मूलभूत हक्कात घट करता येऊ शकते, परंतु त्याच्या मूलभूत संरचनेमध्ये बदल न करता असं सांगितलेलं आहे. हे मूलभूत हक्काशी रिलेटेड खटले. तर तसेच वामनराव 1979 पण सर्वोच्च न्यायालयाचं मूलभूत संरचनेचं तत्व उचलून धरले. प्रास्ताविकेशी रिलेटेड 3 येतात ते बेरुबार युनियन 1960चा प्रास्ताविका घटनेचा भाग नाही म्हटलेले. केशवानंद भारती 1973 प्रास्ताविका घटनेचा महत्वाचा भाग आहे सांगितलेले. LIC ऑफ इंडिया 1955 प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे असं सांगितले. तर ह्या आहेत विविध प्रकारच्या पॉलिटिकल घटना. थँक्स.